जळगाव जामोद MSCBचा हा गलथान कारभार. शेत दोस्तांना मित्रांनो, हा केबल पहा, तिथे वर बी त्याचं कोटिंग पूर्ण जळालेलं आहे. हा केबल आम्ही शेतकऱ्यांनी जूनमध्ये कसा तरी जोडजाळ करून DP चालू केली होती. जेव्हा आमची DP जळते फॉल्ट होते तेव्हा हे MSCB वाले एकेका शेतकऱ्याजवळून 2-2 हजार रुपये 1500 रुपये जमा करतात. ते त्या DPची किंमत तर पूर्ण वसूल करून घेतात. मग या आता केबलचे पैसे का मागित आहे, याचा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. कारण की DP जळाली की त्याचा पूर्ण खर्च ते वसूल करून घेतात. मग हे केबलचे पैसे का आता यांना वेगळे द्यावं लागतात का? हा कोणता नियम आहे हे आता आम्हाला शेतकऱ्यांना समजत नाही. हा केबल पहा, कसा तरी आम्ही तुकडे टाकले जोडून हा चालू केलेला आहे. मागे हा केबल आम्ही 4-5 महिन्यापूर्वी 5000 रुपयात विकत आणला होता. तो 3-4 महिन्यातच धिंगाणा होऊन गेला. तो काढून टाकला व आमच्याजवळ काही तुकडे टाकले होते ते जोडजाळ करून आम्ही हे DP चालू केलेली आहे. तरी या जामोद MSCBने या DPचा हा केबल त्वरित बदलून द्यावा. कारण की या केबलच्या फॉल्टमुळे मागे इथे 2-3 बकऱ्या व एक बैलसुद्धा दगावलेला आहे व माझी व अजून काही कास्तकाराच्या मोटरीसुद्धा जळालेल्या आहे. माझी मोटर तर मला पूर्ण दुसरी टाकावी लागली, कारण की माझ्या मोटरचं आतील रोटरसुद्धा शॉर्ट झाला होता. ते याला MSCB जबाबदार राहील का? नाही, कारण की MSCB तर हात झटकून टाकते. ती माझी मोटर या DPच्या फॉल्टमुळे जळालेली आहे. अजून 2-3 कास्तकाराच्या बी मोटरी जळालेल्या आहे. याला जबाबदार कोण? हे कोणीच जबाबदार आहेत नाही. तरी या MSCBने हा केबल त्वरित दुसरा व चांगलाच बसवून द्यावा, ही नम्रतेची विनंती. शिवसेना तालुका सचिव, जळगाव जामोद तालुका.